आपणा सर्वांचं आजच्या ऋषी संस्कृती विद्या केंद्र बेंगलोर छत्रपती संभाजीनगर विभागातर्फे आपणा सर्वांचं आजच्या सत्संगामध्ये हार्दिक स्वागत. परमपूज्य योग ब्रह्मश्री ऋषी प्रभाकर गुरुजी यांच्या आशीर्वादाने तसेच छत्रपती संभाजीनगर विभागाचे प्रमुख आचार्य श्री सुनील गुरुजी यांच्या प्रेरणेमुळे आपला सत्संग अविरत चालू असतो. प्रत्येक सत्संगामध्ये आपण नवनवीन विषयाचे ज्ञान घेत असतो. आजचा सत्संग देखील आपल्यासाठी वैशिष्ट्यपूर्ण असाच आहे, कारण की आजचा सत्संग आपला लाईफस्टाईलवर आहे. हेल्दी लाईफस्टाईल अँड डिसीज रिव्हर्स. तर हा सत्संग आपल्यासाठी घेणार आहे डॉक्टर मिलिंदजी सरदार. ते डॉक्टर मिलिंदजी सरदार हे स्वतः CSR माधवबागचे प्रमुख आहेत. तसेच सामुदायिक आरोग्य शिक्षणाचे प्रमुख आहेत. आरोग्य संघातील ज्येष्ठ नागरिक प्रादेशिक संघ फेसफॉर्म वर ते नामांकित सदस्य आहेत. जीवनशैली आणि आयुर्वेदिक चिकित्सा तुम्हाला रोगमुक्त करेल किंवा रोग टाळेल यासाठी 2010 पासून ज्येष्ठ नागरिकांसाठी आरोग्य सेवा जागरूकता चळवळ त्यांनी सुरू केली आहे. डायबिटीज, BP, लठ्ठपणा, थायरॉइड आणि विशेषतः हृदयविकार, हार्ट डिसीजची यांचे वाढते प्रमाण लक्षात घेता त्यावर लक्ष केंद्रित केले आहे. ज्येष्ठ नागरिकांचा संघ तयार करून त्यावरील सर्व सभासदांना आहार विहार विचार यामध्ये रोग प्रतिबंधक तसेच पूर्ववत करण्यासाठी जनजागृती केली आहे. ज्येष्ठ नागरिकांसाठी आरोग्य हृदय संपदा नावाने 1,00,000 टेस्ट ही त्यांनी केलेले आहेत. तर आपल्याला यापूर्वी देखील त्यांनी अतिशय महत्वपूर्ण अशी माहिती त्यांच्या सत्संगातून दिलेली आहे. प्राईड ऑफ भारत या अवॉर्डाने त्यांना सन्मानित केलेले आहे. तसेच 3,000हून अधिक आरोग्यविषयक व्याख्याने, 2,000हून अधिक डिसीज रिव्हर्सल कार्यशाळा त्यांनी घेतलेल्या आहे. आणि अशा या ज्ञानी व्यक्तीसोबत आज आपल्याला राहायला मिळणार आहे. डॉक्टर मिलिंदजी सरदार यांना मी विनंती करेन की त्यांनी आम्हाला पुढील मार्गदर्शन करावे. जय गुरुदेव. जय गुरुदेव. उषामा, जय गुरुदेव. जय गुरुदेव. माझा व्हिडिओ सगळ्यांना दिसतोय का? मला दिसत नाहीये म्हणून. हो, दिसतोय जय दिसतोय. गुरुदेव दिसतोय. मला का दिसत नाही? तुमचे काहीतरी सेटिंग मध्ये गडबड केली आहे का मी दिसू नये म्हणून मला? जय गुरुदेव. तुम्हाला सगळ्यांना दिसतोय. पाहिजे. बर, ठीक आहे, पण मला बी दिसत नाही, काय हरकत नाहीये. मला पण व्हिडिओ दिसत नाही. दिसत नाहीये व्हिडिओ काय? बाकीच्या दिसतोय? उषामा, मी दिसतोय तुम्हाला? हो हो, दिसत आहे. बर, ठीक आहे, चला. मला नाही दिसलं तरी काय फरक नाही पडत. ओके, सुरू करूया. बरं, आज मी काय लेक्चर बिक्चर देणार नाही बरं का. आपण गप्पा मारणार आहोत छान. ओके, प्रश्न विचारल्याची उत्तर मात्र सगळ्यांनी द्यायची. आज आपण आपला विषय आहे हेल्दी लाईफस्टाईल आणि डिसीज रिव्हर्सल. म्हणजे लाईफस्टाईल छान ठेवली तर आपण डिसीज रिव्हर्स करू शकतो का, हे आज आपण बघणार आहोत. आता मला सांगा, पहिला प्रश्न माझा, आपल्या घरात आजार कोण आणतं? मी स्वतः असलो तर थंब वर, मी नसलो तर थंब खाली. आपल्या घरात आजार कोण आणतं? ओके, उषामानी थंब दिलाय. बाकीच्यांचं काय? कुठे साहेब म्हणतायत थंब ओके, शितोळे मॅडम पण म्हणतायत थंब ओके. बाकीच्यांचं काय मत आहे? काही व्हिडिओ ऑन केले तरी चालतील. अच्छा, तुम्ही स्वतःच आणता. बरं, मग आता तुम्ही मला सांगा, तुम्ही स्वतःचा आजार आणता तर आजार बरे कोण करणार? मी स्वतः असलो तर थंब वर, दुसरं कोण असलं तर थंब खाली. तुमचे आजार बरे कोण करणार? अच्छा, शितोळे मॅडम वर, ओके. सगळ्यांचा अंगठा वर जातोय, कैलाची वर. मग आपण सगळे बरे करतो का? आपले आजार आपण आपल्या घरात बरे करतो का? हो की नाही? हो की नाही? ओके, काहींचा हो आहे, ऑलमोस्ट लोकांचा हो आहे. मग आता मला सांगा, आपल्या घरी, आपल्या किती जणांच्या घरी ॲलोपॅथी गोळ्या घेतल्या जातात? तुम्ही, तुमचे घरचे सासू सून जे कोण असतील ते, किती जणांच्या घरी ॲलोपॅथी गोळ्या घेतल्या जातात? थंब अप. श्याम गांगुडे ओके, थंब अप. कैलासजी थंब अप. गिरीजी थंब अप. आर थंब अप. सगळ्यांचं थंब अप येतोय. मग तुम्ही आजार घरचे बरे का नाही करत? श्याम गंगाडीजी हसतायत, बरोबर आहे ना श्यामजी? दोन्ही उत्तर देतोय आपण की आजार मीच बरा करणार
आणि आपल्या घरात गोळ्या पण चालू आहेत. लक्षात ठेवा, जेव्हा भारत स्वतंत्र झाला 1947ला, तेव्हा 1 कोटीपेक्षा कमी लोक ॲलोपॅथी गोळ्या घेत होते. लोकसंख्या होती 45 कोटी. आता जवळजवळ 155 कोटी लोकसंख्या आहे आणि त्यातले 60 ते 65 कोटी लोक बीपी, डायबिटीस, हृदयरोग, थायरॉइड, अंगदुखी, डोकेदुखी, कंबरदुखी, ऍसिडिटी याच्या गोळ्या घेत आहेत. कोण जबाबदार याला? मी का डॉक्टर? जबाबदार कोण? मी का डॉक्टर? मी. मग ही परिस्थिती बदलायची जबाबदारी कोण घेणार? मी का बाकी समाज? मी. कधीपासून? कधीपासून? आतापासून आजपासून. कधीपर्यंत? कधीपर्यंत? शेवटपर्यंत. शेवटपर्यंत. खरोखर सांगतो की आता भारत जो आपला समृद्ध करायचा असेल तर त्याची जबाबदारी मी प्रत्येकाने जर उचलली तर हा माझा भारत सुदृढ तर नक्की होईल, समृद्ध 100%. आज 40% रेव्हेन्यू आपला खर्च हा आजारपणावर होतोय भारताचा, आणि त्याला कारणीभूत फक्त मी स्वतः आहे, या व्यतिरिक्त दुसरा कोणीच नाही. मग आता आपण थोडीशी काही स्लाइड शो बघूया की आजार येतात कशामुळे आणि मग जातात कशामुळे, याचं आपण सायन्स बघूया. ओके, मला कोहोस्ट बनवलंय ना मॅडम? उषा मॅडम, बरोबर मला कोहोस्ट बनवा म्हणजे मी शेअर करू बनवलेला आहे. शकेन. बनवले. ओके, चालेल. समोर स्लाइड दिसते का? समोर दिसते पीपीटी दिसते का? दिसते दिसते. दिसतंय ना? ओके. आता बघा, पहिलं कारण काय, लाईफस्टाईल डिसीजचं पहिलं कारण बघायला गेलो तर पहिलं कारण हे आहे की काय काय कारण आहेत. पहिलं ओबेसिटी, दुसरं हायपरटेन्शन, तिसरं डायबिटीस, चौथं ब्रेन स्ट्रोक, हाय कोलेस्ट्रॉल, आत्ता कॅन्सरचं प्रमाण एवढं वाढत चाललंय अगदी काय विचारू नका. डिप्रेशन, मानसिक गडबड, इनफर्टिलिटी, ऍक्सिडेंट, म्हणजे ह्या सगळ्या जर गोष्टी विचार केल्या गेल्या तर ह्या लाईफस्टाईल डिसीज आहेत. मग मला सांगा, हे आजार आहेत की नाही? उत्तर द्या. हे आजार आहेत की नाहीत? आजार आहेत की नाहीत? आहेत, बरोबर आहे. ऍक्च्युली हे आजार नाहीत, हे माझ्या चुकीच्या जीवनशैलीचे परिणाम आहेत. असंतुलित आहार, व्यायामाचा अभाव आणि मानसिक ताणतणाव. अख्ख्या जगामध्ये जे आजार आलेत याची मूळ कारणही 3च आहेत: असंतुलित आहार, व्यायामाचा अभाव आणि मानसिक ताणतणाव. मग मला सांगा, या 3चा डॉक्टर कोण आहे? मी स्वतः की डॉक्टर? याचा डॉक्टर कोण आहे? मी स्वतः का हॉस्पिटलमधला डॉक्टर? मी स्वतः. जर आजपासून मी स्वतःचा डॉक्टर स्वतः बनलो तर आता जी लिस्ट आपण आजारांची बघितली ती 100% रिव्हर्स करू शकतो. किती टक्के? 100%. यात 1% मी कमी करणार नाही. का? आता या पद्धतीने जगणारे 14 लाख लोक आमच्या बरोबर, आपल्या बरोबर आहेत, ज्यांनी स्वतःचे आजार घालवले, स्वतःच्या घरातल्या ॲलोपॅथी गोळ्यांचा डबा बंद केला. त्यांच्या घरात कुठलीही ॲलोपॅथी गोळी घेतली जात नाही या सगळ्या आजारांसाठी. मग आता एक कशामुळे होतं, आणखी थोडं पुढे जाऊया. हे जर बघायला गेलो तर आता ओबेसिटीचं प्रमाण 30 ते 40% आहे. डायबिटीजचं प्रमाण भारतामध्ये जवळजवळ 15% पर्यंत पोहोचले. म्हणजे आपल्या भारताची लोकसंख्या जर 160 कोटी पकडली तर जवळजवळ 22 ते 23 कोटी लोक आता डायबिटीस किंवा प्रीडायबिटिक आहेत. हायपरटेन्शनचं प्रमाण 35% पर्यंत पोहोचलंय. म्हणजे जवळजवळ 50 ते 60 कोटी लोक बीपीच्या गोळ्या घेत आहेत. हार्ट अटॅक पुन्हा 10 ते 15% आणि डिप्रेशन 15 ते 20%. हे बघायला गेलो तर अगदी हल्लं जातं डोकं. शोकांतिका आहे आपल्या भारताची. आत्ता भारत हा पूर्ण जगामध्ये हृदयरोगामध्ये नंबर 1 आहे. 2020ला आपण पहिला नंबर तो गाठलाय. आज 5वं वर्ष चालू आहे, अजून आपला पहिला नंबर आहे. जबाबदार मी स्वतः आहे. पहिली मी माझी जबाबदारी घेतली पाहिजे आणि माझ्या कुटुंबाची, आणि नंतर समाजात उतरलं पाहिजे. हे जर केलं तरच मी माझा भारत समृद्ध बनवू शकतो.
मग आता याचं कारण काय काय आहे? तर पहिलं आहे आहार, दुसरं आहे व्यसन, मग ती सगळी आली. मग व्यसनामध्ये बघायला गेलो तर पुन्हा एक प्रश्न विचारतो, खरं उत्तर द्यायचं. किती लोक आपल्यापैकी चहा घेतात? थंब अप. चहा घेत नसले तर थंब डाऊन. किती लोक आपल्यापैकी चहा घेतात? ओके, शितोळे मॅडम घेत नाहीत. बाकीच्यांचं उत्तरच येत नाही, घे हो की नाही. ओके, लक्ष्मणजी घेतात. ओके, आणखी? अच्छा, आर घेत नाही, उषामा घेत नाही, व्हेरी गुड. बाकीच्यांचं? बाकीच्यांचं? शाल्मलीमा? ओके, मणिदाराजी घेतात. ओके, कैलासजी घेतात. आता बघा, प्रमाण बघितलं तर 10-2. 20% लोक घेत नाहीत, 80% लोक चहा घेतात. मग आता मला सांगा, जे घेतात, चहा घेतात, त्यांना माझा प्रश्न आहे, तुम्ही व्यसनी आहात की नाही? हा? तुम्ही व्यसनी आहात की नाहीत? ओके, श्यामजी म्हणतायत ओके आहात. ओके, मनीषजी म्हणतायत खरोखर सांगतो, म्हणजे आपण फक्त दारू, सिगारेट, तंबाखू यांना आपण व्यसनी म्हणतो, त्याच्यापेक्षाही जास्त त्रास देणारं चहा हे व्यसन आहे. का? तर आपली बॉडी अल्कलाईन राहिली पाहिजे. आपल्या बॉडीचा पीएच हा 7.4 राहिला तर मला कुठलाच आजार येत नाही. पण जर मी बॉडी माझी ऍसिडिक बनवली तर मला सर्वच्या सर्व आजार यायला मदत होते, अगदी ऍसिडिटी पासून ते कॅन्सर पर्यंत. ओके, मग मला सांगा, आपण चहा घेतो, याच्यामध्ये 8 ते 9 ऍसिड्स आहेत. आपली बॉडी 1 कप चहाने सुद्धा पूर्णपणे ऍसिडिक व्हायला मदत होते. मग मी व्यसनी आहे की नाही? आलं लक्षात? मी सुद्धा एखादा दारुडे जसा असतो तेवढाच व्यसनी मी असायला कारणीभूत आहे, कारण एक चहा सुद्धा माझी बॉडी ऍसिडिक बनवते आणि आजार आणायला मदत करते. मग आजपासून चहाचं काय करायचं ते आपलं आपण ठरवूया. मीच माझ्या आनंदी आणि सुदृढ जीवनाचा शिल्पकार आहे. जगातला कुठलाही डॉक्टर मला आयुष्यभर बरं ठेवणार नाहीये, हे सुद्धा वाक्य लिहून ठेवा. ज्या दिवशी मी स्वतःचा डॉक्टर स्वतः बनेल त्यावेळी जगातली कुठली गोष्ट मला सुदृढ आणि आनंदीपासून रोखू शकत नाही. पण ज्यावेळी मी डॉक्टर हाच मला आरोग्य ठेवणार असं म्हटलं तर जगातला कुठलाही डॉक्टर आपला आयुष्यभर हेल्दी ठेवणार नाही. ओके, मग काय करायचं? चहाचं काय करायचं ते आपलं आपण ठरवूया. दुसरं बघायला गेलो तर अल्कोहोल. तिसरं सगळ्यात महत्वाचा प्रॉब्लेम फिजिकल इनॅक्टिव्हिटी. आता आपली सेडेंटरी लाईफस्टाईल, आरामदायी लाईफस्टाईल एवढी वाढली आहे की रोज काहीतरी व्यायाम करणं, चालायला जाणं, पळायला जाणं, जॉगिंग करणं, आसन प्राणायाम या गोष्टी 10%च लोक करतायत. 90% लोकांचा या फिजिकल ऍक्टिव्हिटीशी काही संबंध नाहीये. आणि याचा परिणाम काय? तर सेडेंटरी लाईफस्टाईलमुळे पहिलं जे मगाशी आपण बघितलं, ओबेसिटी हा प्रकार वाढलाय. अतिरिक्त 2 किलो, 4 किलो, 5 किलो, 10 किलो, 15 किलो, 20 किलो, 25-25 किलो पर्यंत वजन अतिरिक्त वाढली. 1 किलो वाढलेलं वजन, सायन्स असं सांगतं, 1 किलो वाढलेलं वजन 1 वर्ष आयुष्य कमी करतं. मग माझं वजन किती वाढलंय ते आपापला आपण स्वतः विचार करूया. आता फिजिकल ऍक्टिव्हिटीचं जर बघायला गेलो तर आपण नवीन पिढीला काय वारसा देणार हा जर मी प्रश्न विचारला, बघा आपण नॉर्मली काय ठेवतो, दागदागिने, पैसा, एफडी, जागा, फ्लॅट, अशा गोष्टी ठेवतो. पण खरोखर सांगतो, पण फिजिकल इनॅक्टिव्ह ठेवली, कदाचित त्यांना संस्कार ठेवले नाही तर ते सगळं 4-5 वर्षात पण संपेल. पण मी आजपासून माझ्या नवीन पिढीला जर रोल मॉडेल दिला की आजपासून मी स्वतः रोल मॉडेल घडणार, म्हणजे काय तर सकाळी प्रातर्विधी झाल्यावर कमीत कमी अर्धा 1 तास स्वतःचा व्यायाम करेन, तेव्हा माझी दिनचर्या सुरू करेन. हा जो रोल मॉडेल मी मुलांना दिला तर त्यांना संस्कार घडतील. आणि फक्त दागदागिने, पैसा, गाडी, जागा ठेवण्यापेक्षा जर मी त्यांना संस्कार ठेवून गेलो तर ते ऐश्वर्य उभं करणारी लोक तयार होतील. नाही
तर इनॅक्टिव्ह लोक, आजारी लोक अशी आपण नवीन पिढी नकळत बनवत नाही आहोत ना. का? तर चौथाचा मुद्दा मी सांगितलाय, पोल्युशन. आता चारी बाजूने आपल्यावर पोल्युशन अटॅक करतंय. एअर पोल्युशन आहे, वॉटर पोल्युशन आहे, भाजीपाल्याचं पोल्युशन आहे, विचारांचं पोल्युशन आहे, वस्तूंचं पोल्युशन आहे, प्लास्टिक वाढतंय. ह्याला फक्त आपण फिजिकल ऍक्टिव्हिटीनीच आपण तोंड देऊ शकतो. आलं लक्षात? त्यामुळे वाढत्या पोल्युशनला माझं शारीरिक आणि मानसिक पोल्युशन जर कमी करायची ताकद माझ्यामध्ये असेल तर पुढचा काळाला मी फाईट करू शकतो. का? तर आता जे पोल्युशन आहे, पेस्टिसाइड पोल्युशन, त्यामुळे नकळत कॅन्सरचं प्रमाण वाढतंय. पण जर मी रोज अग्निसार करत असेल तर माझ्या शरीरातलं विष बाहेर काढायची ताकद त्या अग्निसारमध्ये आहे. माझ्या शरीरामध्ये अशी ऍसिड्स बनतायत की सगळं पेस्टिसाइड बाहेर काढायची ताकद त्या अग्निसारमध्ये आहे. तर सांगायचा उद्देश, या फिजिकल ऍक्टिव्हिटी आपल्याला करायची गरज आहे. त्याचा नियमितपणा हा ठेवणं सुद्धा गरजेचं आहे. एक दिवस जेवलं नाही तरी चालेल, पण एक्सरसाइज, प्राणायाम, मेडिटेशन हे आपल्याला सोडून चालणार नाही. एवढा पुढचा काळ वाईट आहे. ओके. आणि या सगळ्याचा शेवटचा मुद्दा जो सांगितलाय तो स्ट्रेस. आणखी आपण नकारात्मक हार्मोन्स ज्याचं नाव आहे एपिनेफ्रेन आणि कॉर्टिझॉल असे तयार करतोय. पण मी रोज प्राणायाम, योगासन, मेडिटेशन या गोष्टी जर मी केल्या तर एंडॉर्फिन आणि डोपामाइन ह्या गोष्टी मी तयार करेन, ज्याने होणारा कॉर्टिझॉल आणि एपिनेफ्रेन नकारात्मक हार्मोन बॅलन्स करायला माझी ताकद तयार होऊ शकते, हार्मोन बॅलन्स करण्यासाठी. यानंतर पुढे बघायला गेलो तर सुळसुळाट या सगळ्या गोष्टींचा वाढता चाललाय. समाज रचना बदलायला लागलेली आहे. ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला कशावर तरी फ्री मिळत आहेत. म्हणजे तुम्ही फुल मील घेतलं मॅकडोनाल्ड मध्ये का कोको कोला फ्री आहे, एक बर्गरवर 2 बर्गर फ्री आहेत. काही सीझन असतात की एका बर्गरच्या कॉस्टमध्ये तुम्हाला 3 बर्गर. फॅमिली बर्गर, एका फॅमिली बर्गरवर एक फॅमिली बर्गर फ्री. कोल्ड्रिंक बघायला गेलो तर बघायलाच नको आहे. चॅट किंवा आता चौपाटी बघायला गेलो तर ऑलमोस्ट अर्धेपेक्षा जास्त चायनीज आयटम असतात. जे सगळं पोल्युशन वाढतायत, डाएटचं पोल्युशन वाढतायत. ह्या सगळ्या गोष्टी कंट्रोल करायची गरज आहे. आणि यालाच जीवनशैली हा भाग आहे. म्हणजे मी कुठल्या जीवनशैलीकडे जातोय, नकळत मी वेस्टर्न कल्चर हे कधी आत्मसात करतोय, माझ्या मुलांना कधी करतोय हे मला कळत सुद्धा नाही. पुन्हा मुंबई सारख्या सिटीमध्ये आठवड्यातले 5 दिवस बाहेरचं जेवण जेवायची स्टाईल आली आहे. लक्षात, शनिवार रविवार तर बाय डिफॉल्ट असतो. सगळ्या हॉटेलमध्ये शनिवार रविवार लाईन असते रात्रीची. ओके. सांगायचा उद्देश, हीच जीवनशैली आज मी बदलली नाही तर उद्या ती वेळ गेलेली असणार आहे. प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर. कारण हे जे आजार वाढतायत, हे खाण्याच्या चुकीच्या पद्धती, हे पोल्युशन, हे जेव्हा आपल्या शरीरामध्ये जागा करणार आहेत आणि जेव्हा त्याचं रूपांतर आजारामध्ये आणणार आहेत तेव्हा वेळ गेलेली असणार आहे. तेव्हा मी रिव्हर्स करणं कदाचित ते माझ्या हातात नसणार आहे. ओके. त्यामुळे यू शुड बी द रोल मॉडेल ऑफ युअर कमीत कमी कुटुंबाचा तरी, समाजाचा नंतर बघा. माझ्या कुटुंबामध्ये 4-5 व्यक्ती आहेत. तर जी 2 मुलं, 1 मुलगा आहे, त्यांना रोल मॉडेल तुम्ही बनणं गरजेचंच आहे. त्याला पुढला पर्याय नाहीये. फूड हॅबिट्स म्हणायला गेलो तर आर्टिफिशियल इन्ग्रेडियंट एवढे वाढलेत. कारण आता मी जंक फूड, पॅक फूड, आता सगळं म्हणजे मॅगी मी पॅक फूड मध्ये आणतोय, मॅगी मसाला पॅक फूड आणतोय, कॉफी पॅक फूड आणतोय, सगळं म्हणजे रेडीमेड सगळं आणतोय. रेडीमेड ढोकळा आणतोय. बरोबर आहे, काय नाही, फक्त पीठ ते काढायचं आणि ढोकळा छान होतो. छान ढोकळा होतो, म्हणजे दुकानातल्या ढोकळ्यापेक्षा भारी ढोकळा होतो. पण याला आपण ऍडिक्ट होतो. या आर्टिफिशियल इन्ग्रेडियंट एवढे डेंजरस आहेत. आणि मी लाईफस्टाईल सांगताना ऍक्च्युली काय लाईफस्टाईल पाहिजे तिकडे मी येतोय. पण आता चुकीची लाईफस्टाईल नकळत आपण काय काय अडॉप्ट करतोय हे मी सांगतोय. आता झोमॅटो इतकं वाढलंय, चेंज इन फूड हॅबिट्स, की जेवण करायचं आळस. मग नाटकाहून उशिरा आलो 10 वाजता की जेवण कसं करणार, मग झोमॅटोला ऑर्डर द्या, 15 मिनिटात झोमॅटोने सर्व येतं. ओके. चेंज इन क्वालिटी ऑफ फूड. आता मला जे स्पायसी असं ग्रेव्हिंग करणारं असं अन्न आवडतंय.
बरोबर आहे, चटकेदार आवडतंय, चाट मसाला आवडतोय. ह्या गोष्टी नवीन पिढीला आवडायला लागल्यात. आलं लक्षात? आपल्याला जर एक जनरेशन पाठीमागे गेलो तर ह्या गोष्टी आपल्या जिभेला चवी नव्हत्या. घरचंच अन्न आवडायचं. पण आता बाहेरचं अन्न आवडतंय. पनीर याचं प्रमाण वाढलंय. ओके, आत्ता पनीरचं बघायला गेलो तर जेवढं भारतामध्ये पनीर बनतं तेवढं दूधच आपल्या भारतामध्ये बनत नाही. ओके, मग पनीर कसलं बनतंय तर क्वालिटी ऑफ फूड हे गडबड व्हायला लागली आहे. प्रत्येक गोष्टीमध्ये शुगर इंटेक एवढा वाढलाय. पॅक फूडमध्ये ते टिकाऊ म्हणून शुगर इंटेक वाढवतायत. ओके, आणि याच्यामुळे नकळत काय होतंय की इन्क्रीज कॅलरी इंटेक आपला वाढलाय. म्हणजे माझी दररोज 1,500 कॅलरी माझा खर्च होतोय. तेवढीच कॅलरी मला पाहिजे, पण नकळत मी 2,000 कॅलरी रोज खातोय. 500 कॅलरीज माझ्या शरीरावर रोज साठतायत अंदाजे. बघा, 15 जर 500 कॅलरी किंवा 200 कॅलरी जरी रोज वाढल्या तरी महिन्याला माझ्या शरीरावर 6 ते 7,000 कॅलरी वाढतायत. 7,000 कॅलरी म्हणजे 1 किलो वजन. नकळत माझं 1 किलो वजन कधी वाढतंय मला कळतच नाहीये. आत्ता म्हणजे कॉलेजच्या मुलामुलींचे जर आकार बघायला गेलो तर त्यांचे आकार नाही, ते उकार झालेले आहेत, सगळे बदललेले आहेत. नको नको तिथे मसल्स वाढलेले आहेत. आणि याचा परिणाम मुलींना पीसीओडी, पीसीओएस, पाळी रेग्युलर येणं, फर्टिलाइज न होणं, या सगळ्या गोष्टीकडे चाललाय. याचं नकळत कारण प्रमाणापेक्षा इंटेक कॅलरी आपण जास्त घेतोय. म्हणजे चांगली लाईफस्टाईल करायच्या सांगायच्या आधी मी हे सांगतोय की आपण बिघडलेली लाईफस्टाईलकडे पहिल्यांदा चष्मा बघूया, नजर देऊया, आणि ती करेक्ट केली का फार काय सांगावं लागणार नाही. जी काही लाईफस्टाईल उरते ती चांगलीच लाईफस्टाईल उरणार. पुढे जाऊया. सेडेंटरी लाईफस्टाईल म्हणजे माझं जे वागणं आहे, सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत माझ्या शारीरिक हालचाली मी कमी करतोय. एक पिढी आधी बसायच्या रचना पण वेगळ्या होत्या. म्हणजे सोफे होते, त्याच्यावर कुशन नव्हतं. खुर्च्या होत्या, त्याच्यावर कुशन नव्हतं. लाकडी खुर्च्या असायच्या किंवा पत्र्याच्या खुर्च्या असायच्या. प्लास्टिक खुर्च्या पण काही पाठीमागे होत्या. पण आता कुशन आलंय, कम्फर्ट. सगळं आपल्याला कम्फर्ट पाहिजे. आपल्या स्किनला कुठेही टोचता कामा नाही, हाडाला कुठे टोचता कामा नाही. या दृष्टिकोनातून आपलं सेडेंटरी लाईफ वाढत चालली आहे. आणि मग त्यामध्ये बसण्याची अरेंजमेंट ही चुकीची झाली आहे. एकदा बसलं की कमीत कमी वेळ हलायचं, सगळं जवळ घेऊन बसायचं. लॅपटॉप, मोबाईल हे तासन तास आपण घेऊन त्याचं सर्फिंग करत असतो. आणि याच्यामुळे हालचाली कमी झाल्या आणि याच्यामुळे नकळत आपल्या रोज कॅलरीची खर्च व्हायची, ते खर्च कॅलरीचं प्रमाण कमी झालं आणि ह्या गोष्टी गडबडल्या. तिसरं महत्वाचं, इन्क्रीज यूज ऑफ टेक्नॉलॉजी. बरोबर आहे. टीव्ही पण आपण, काय तिचं नाव आहे, एक टेक्नॉलॉजी आली, काय हा नाही ग, ती ऑर्डर देत होती, हे चालू कर, ते चालू कर. हा, अलेक्सा. अलेक्सा लाईट चालू कर, अलेक्सा टीव्ही बंद कर. याच्या सगळ्या गोष्टी आल्यात. बरोबर आहे. तर टेक्नॉलॉजी वाढली आहे. कार अशा आल्यात की आपण काहीच करायचं नाही, डायरेक्शन ती घेते, फक्त तिला प्रोग्राम टाकायचा. बरोबर आहे. तर सांगायचा उद्देश, यांनी काय झालंय, आपल्या ऍक्टिव्हिटी कमी झाल्यात आणि याचा प्रॉब्लेम कॅलरी बर्न होत नाहीत आणि याचा प्रॉब्लेम ओबेसिटी. आणि ओबेसिटी हा असा आजार आहे, सर्व आजारांना, अगदी ऍसिडिटी पासून, जॉईंट पेन पासून, डोकंदुखी पासून, कॅन्सर पर्यंत आजार आणायला ओबेसिटी मदत करते. मग आता ही टेक्नॉलॉजी वाढली, तिचा वापर आपण किती करायचा. आधी आपण लादी पुसायचो, कचरा काढायचो. आता अलेक्सा आली, तिला सांगितलं की बेडरूम साफ कर, की ती बेडरूम साफ करून ठेवते. हॉलमध्ये ती मशीन चालू केली की हॉल सगळा कचरा काढून ठेवते, लादी पुसून घेते. म्हणजे जी माझ्या नैसर्गिक हालचाली व्हायच्या, प्रेग्नन्सी राहिल्यानंतर 7व्या 8व्या महिन्यानंतर काही व्यायाम करायला लागायचं नाही, घरातली कामं केली का नॅचरल डिलिव्हरी व्हायची, सिझरिन हा प्रकारच नव्हता. पण आता त्या मुवमेंट संपल्या. सांगायचा उद्देश, चांगली लाईफस्टाईल काय ती आपण करणारच आहोत, पण चुकीच्या लाईफस्टाईल मी नकळत काय अडॉप्ट करतोय. आणि हा मला नकळत मोठेपणा वाटतो की माझ्याकडे आता मी कामवाली बंद केली कारण मी अलेक्सा झाडूवाली आणली, ते मशीन घेऊन आले.
हा सांगायला मला मोठेपणा वाटतो. आलं लक्षात? इन्क्रीज म्हणजे टेक्नॉलॉजीचा वापर बघायला गेलो तर सिटीमध्ये बघायला गेलो तर टॉवरमध्ये मी राहतो, जिने उतरत नाही, कारण 22वा मजला म्हणजे लिफ्टनीच उचरायला पाहिजे. उतरलो की मी गाडीमध्ये बसतो, गाडीमध्ये बसून गेलो की ऑफिसमध्ये खुर्चीत बसतो, दिवसभर खुर्चीमध्ये बसून परत येताना हाच प्रवास. मोमेंट संपली, सूर्यप्रकाशाचा संबंध संपला आणि म्हणून आता व्हिटॅमिन डी हा प्रॉब्लेम वाढलाय आणि त्यामुळे सगळ्या डिफिशियन्सी वाढल्यात. आत्ता मेजरली प्रॉब्लेम जे पेन्स किंवा डिसीज वाढतायत त्याच्यामध्ये डिसीजचा कारण मिळत नाही आणि शेवटी जेव्हा डॉक्टर सांगतात B12 आणि D3 चेक करा तेव्हा त्या दोन्ही डिफिशियन्सी असतात. हा चुकीच्या लाईफस्टाईलचा परिणाम आहे. आलं लक्षात? आनंदी जगणं, सुदृढ जगणं याहून सोपं दुसरं काही नाहीये. पण मी या चुकीच्या गोष्टी अडॉप्ट करायला लागलोय, त्यामुळे आनंदी जगणं आणि सुदृढ जगणं हे नाहीसं व्हायला लागलंय. आलं लक्षात? ओबेस झालो की मला एन्झायटी येते, मला डिप्रेशन येतं, हालचाली होत नाहीत आणि या चुकीच्या टेक्नॉलॉजीचा दिवस दिवस मी मोबाईल सर्फिंग करत असतो. इंस्टाग्राम की झाला की फेसबुक, फेसबुक झालं की युट्यूब, युट्यूब झालं की आणखी काहीतरी. एवढ्या टेक्नॉलॉजी आल्यात की मी 24 तास नाही आयुष्यभर बिझी राहिलो तरी माझे रील बघणं संपणार नाहीत, एवढ्या रील्स आहेत. मग मोबाईल तुमच्यासाठी आहे की तुम्ही मोबाईलला वापर तुमचा करून देताय, हा आपण विचार करणं गरजेचं आहे. आज कळत नकळत त्याची रेडिएशन्सनी होणारे गैरवापर, कानाचे प्रॉब्लेम वाढलेत, कॉन्सन्ट्रेशन लूज झालंय विद्यार्थ्यांचं, कॅन्सरचं प्रमाण वाढवण्यासाठी मोबाईलचे रेडिएशन्स उपयोगी होत आहेत. तरी टेक्नॉलॉजी आपण किती वापरावी हा तोच तुम्हीच माझ्या जीवनाचा शिल्पकार आहे हे आजपासून विचार करूया. आलं लक्षात? चांगली जीवनशैली करण्यापेक्षा फक्त चुकीच्या गोष्टी ज्या अडॉप्ट केल्या त्या जरी सोडल्या ना तर राहिलेली जीवनशैली ती चांगली जीवनशैली असणार आहे. आणि आता रिसर्च एवढं डेव्हलपमेंट अजून तरी झालेलं नाही, पण तरी पण सांगतायत की ही टेक्नॉलॉजी हे आपल्या आजाराचं कारण नाही आहे. पेस्टिसाइड, पॅक फूड, मोबाईल्स, लॅपटॉप याचा गैरवापर जो आहे तो आपल्या आजच्या आजारांचं मूळ कारण आहे. ओके, मग आता हे सगळे फिजिकल ऍक्टिव्हिटीज आपण मी आजपासून केल्या, हे जर बदल केले तर 100% आपण सॉल्व्ह करू शकतो. त्यानंतर महत्वाचा एक प्रॉब्लेम आता वाढायला लागलाय तो म्हणजे स्ट्रेस, ताणतणाव. ओके, आता मला सांगा गेल्या मागच्या जर 4 पिढ्या 2 पिढ्या मी मागे गेलो तर ताणतणाव किंवा टेन्शन हा शब्द होता का? हो की नाही? हो नाही. असला तर थंब अप, हो नसला तर थंब खाली. स्ट्रेस हा शब्द होता का 2 पिढ्या आधी? हो असला तर थंब अप, नव्हता तर थंब खाली. सांगा बघू. थंब खाली. लक्ष्मणजी कुठे साहेब? ओके. मनीषा मॅडम, मनीरा मॅडम सांगतायत होता. ओके सांगता. ओके, सांगायचा उद्देश 2 पिढ्या आधी हा शब्दच नव्हता. का? जॉईंट फॅमिली होती. एवढंस टेन्शन असलं तर कुटुंबामध्ये 50 लोक असायची. ते टेन्शन 50 लोकांमध्ये विभागलं जायचं, ते टेन्शन उरायचंच नाही. आता मी आणि माझी बायको आणि असला तर एखादा मुलगा. आत्ताच्या नवीन पिढीला ती मुलं सुद्धा नको आहेत, सांगतात आम्ही दोघंच. तो त्रास कोण घेणार? त्याचं संगोपन कोण करणार? ही नवीन पिढीची शोकांतिका आली आहे. का? कारण चुकीची लाईफस्टाईल त्याने अडॉप्ट केली आहे. त्यामुळे दुसऱ्याला मदत करायची, दुसऱ्याला संगोपन करायची मानसिक ताकद सुद्धा त्यांची राहिलेली नाहीये. आलं लक्षात? मग आता मला सांगा आपल्यापैकी किती लोक टेन्शन घेत नाहीत अशी इथे किती लोक आहेत? थम्सअप. टेन्शन त्यांना कधीच येत नाही असे किती लोक आहेत? कोण आहे का? अरे वा, क्या बात आहे, उषा मॅडम टेन्शन घेत नाही, व्हेरी गुड. आणखी कोण आहे का? अच्छा, कोण नाहीये. ओके, उषा मॅडम साठी जोरदार टाळ्या, जोरदार टाळ्या, खरोखर जोरदार टाळ्या पाहिजेत. भारती मॅडम ह्या जोरदार टाळ्या नाहीत, ह्या तुम्ही नाजूक टाळ्या वाजवताय, लक्षात घ्या. मी जोरदार टाळ्या अशा सांगितल्या होत्या. आता याचं थोडंसं सांगतो मी, टाळ्यांचा विषय निघाला म्हणून. एकदा संशोधन चाललं होतं की हृदयरोग कमी कसा करायचा.
100 लेडीजना पहिले चेक केलं तेव्हा लक्षात आलं की लेडीजमध्ये 50% हृदयरोग आहे. मग जेंट्सनं चेक केलं तेव्हा लक्षात आलं की जेंट्समध्ये 60% हृदयरोग आहे. अजून संशोधन करायचं म्हणून तृतीयपंथींना पण बोलवलं की तृतीयपंथी मध्ये हृदयरोग किती आहे संशोधन करूया. सगळ्या कार्डिओलॉजिस्टनं सांगितलं की तुमच्याकडे जेवढे तृतीयपंथी आहेत ज्यांना हृदयरोग आला त्यांना बोलवा. तर सगळ्या डॉक्टरांनी सांगितलं आतापर्यंत आमच्याकडे एकही तृतीयपंथी हृदयरोग घेऊन आला नाही. का बरं? काय करतात ते? तृतीयपंथी काय करतात? टाळ्या 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 वाजवतात. वाजवतात. आलं लक्षात? आणि म्हणून त्यांना हृदयरोग येत नाही. सांगायचा उद्देश, आपण जेव्हा टाळ्या वाजवतो तेव्हा माझ्या सगळ्या हातामध्ये सगळ्या अवयवाचे अॅक्युपंक्चर पॉइंट आहेत आणि ते जे ऍक्टिव्हेट होतात माझ्या हृदयाचे अॅक्युपंक्चर पॉइंट ह्या करंगळीच्या लाईनमध्ये आहेत. माझ्या किडनीचे हृदयाचे अॅक्युपंक्चर पॉइंट ह्या पहिल्या बोटामध्ये आहेत. जेव्हा त्यांना प्रॉपर ब्लड मिळतं तेव्हा माझं हृदय आणि किडनी ठणठणीत काम करतं आणि मला हृदयरोग येत नाही. सांगायचा उद्देश, संशोधन असं सांगतात रोज जर मी 400 टाळ्या वाजवल्या तर मला कुठलाच आजार येणार नाही आणि आलेला आजार राहणार नाही आणि अशाच पद्धतीने सर्व अवयव ऍक्टिव्हेट होतात तेव्हा मला कुठलाच आजार येत नाही. आणि म्हणून आपल्या पूर्वजांनी आरतीच्या वेळी ज्या टाळ्या वाजवायला सांगितल्या त्या शंकर किंवा पार्वतीसाठी नाहीत, त्या सगळ्या या शंकर आणि पार्वतींसाठी आहेत. हे लक्षात घ्या. तर आजपासून रोज 400 टाळ्या वाजवा. 1 मिनिटाला 100 टाळ्या वाजतात. 4 मिनिटं, सकाळी 2 मिनिटं आणि संध्याकाळी 2 मिनिटं. तेव्हा आधी त्रिकाल संध्या व्हायची, 3 वेळा आरती व्हायची, 3 वेळा टाळ्या वाजवायला जायच्या. एका आरतीच्या वेळी 250 टाळ्या बाय डिफॉल्ट वाजतात. 750 टाळ्या रोज वाजायच्या आणि म्हणून मागच्या पिढीना आजार नसायचे. आणि म्हणून त्या टाळ्या वाजवतो तेव्हा एंडॉर्फिन आणि डोपामाइन हार्मोन हॅप्पी हार्मोन तयार होतात आणि तेव्हा मी दिवसभर आनंदी असायचो. तेव्हा टेन्शन हा भाग नसायचा, तेव्हा आजार नसायचे. इपिनेफ्रेइन आणि कॉर्टिझॉल जे टेन्शनमध्ये हार्मोन तयार होतात ते तयारच व्हायचे नाहीत आणि म्हणून तेव्हाची पिढी आनंदी आणि सुदृढ होती. ओके, कधीपासून टाळ्या वाजवण्यास सुरुवात करायची? आजपासून. भारती मॅडम धन्यवाद. टाळ्या जोरात वाजायची. गिरीजी, अशा नाजूक टाळ्या वाजून उपयोग नाही आहे. का चाळीला पुढे बिल्डिंगला आवाज गेला पाहिजे, त्यांनी विचारलं पाहिजे या घरात कोणती येणा माणूस आहे दिवसभर टाळ्या वाजवतो, तेव्हा आपलं आरोग्य छान राहील. ही चुकीच्या आधीची जीवनशैली आपण सोडली आणि कल्चरल आता काही देवळांमध्ये आरती होते, फक्त तो गणपती आणि एक मशीन जे ठण 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 टाळ्या वाजवतं अशी आरती चालू असते. ही आजची शोकांतिका. आणि म्हणून हृदयरोगासाठी रोज टाळ्या वाजवा. टाळ्या वाजवताना विठ्ठल 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 हे जर तुम्ही 400 वेळा बोललेत तर हृदयरोग येणार नाही. बायपास करायला लागणार नाही, इंजिओप्लास्टी करायला लागणार नाही. हे छाती ठोकपणे मी सगळ्यांना सांगतो. ओके, असेच आपल्या बरोबर एक आता सुनीता शितोळे मॅडम आहेत, माझ्या समोर दिसत आहेत मला. त्यांचं 2 मिनिटात शेअरिंग घेऊया. का तर त्यांना काही दिवसापूर्वी बायपास सांगितली होती, त्यांना बायपास करायची नव्हती आणि त्यांनी कुठेतरी आयुर्वेदिक असं नॅचरली काहीतरी शोधलं आणि आज त्यांची काय स्थिती आहे आपण त्यांच्याकडूनच ऐकूया. सुनीता शितोळे मॅडम, माईक ऑन करा तुमचा. जरा चांगली जीवनशैली काय करू शकते हे तुम्ही त्यांना सांगा. शितोळे मॅडम, माईक ऑन करा. माईक ऑन करा तुमचा, शितोळे मॅडम. तुमचा माईक ऑन करा, माईक. तुमचा माईक ऑन करा. समोर जे माईकचं चिन्ह दिसतं ना तिथे बोट लावा की माईक ऑन होईल. सुनीता मॅडम, सुनीता मॅडम, माझा आवाज ऐकायला येतोय का तुम्हाला? हा, ओके, छान छान छान. हा, आता बोला. तुमचा अनुभव थोडक्यात सांगा. हा, बोला. हा, बोला बोला. हा, माईक परत हा ऑन करा. बोला आता तुम्ही. येस सर. हा, बोला. आवाज ऐकायला येतोय, बोला. हा, मी योगामध्ये आहे. माझं नाव सुनीता सितोळे आणि मला
8 महिन्यापूर्वी एप्रिल महिन्यामध्ये हार्टचा प्रॉब्लेम झाला होता. तर मला सह्याद्री हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं होतं. तिथं त्यांनी मला ओपन हार्ट सर्जरी करायला सांगितली होती. पण माझ्या मुलीने मला आयुर्वेदिक नॅचरोपॅथिक ह्या दवाखान्यामध्ये आयु संजीवनी हॉस्पिटलमध्ये आणलं आणि आता मी त्यांची औषधं वगैरे चालू ठेवते. आता मी स्वस्थ आहे. माझी त्यावेळेला हृदयाची कार्यक्षमता ही 45 होती. आता ती 60 पर्यंत गेलेली आहे. आणि जे GLS होतं ना ते 11 पॉईंट होतं. आता 18.5 झालेलं आहे. त्यामुळे आता मी एकदम स्वस्थ आहे. त्यांची औषधं चालू आहे. आणि सर्व डॉक्टरांचे त्यांचे तिथल्या मनापासून धन्यवाद. धन्यवाद मॅडम, धन्यवाद. मनापासून धन्यवाद. आणि आणखी तुमची इफिशियन्सी अशीच वाढत राहू दे आणि तुम्ही जगासाठी रोल मॉडेल आहात. असंच हजारो लोकांना सांगा की 100% जीवनशैली बदलली तर बायपास सुद्धा टाळू शकतो. बायपासला बायपास हाच सदृढ जीवनशैली हा उपाय आहे. धन्यवाद. थँक्यू. जय गुरुदेव. हा बोला. मला पण काही शेअर करायचंय. मला गेल्या 12-13 वर्षापासून थायरॉइड होतं. थायरॉइडची मी गोळी घेत होते. हा पण डॉक्टर इंद्रायणी माने आपल्या याच्यामध्ये नॅचरल लिव्हिंगचा सर्कॅडियन रिदमचा हा कोर्स सुरू सर्कॅडियन केला. रिदम, तो सर्कॅडियन रिदम. केल्यानंतर त्यांनी सर्कॅडियन रिदमचा कोर्स सुरू केला. तर त्याच्यामध्ये मी त्याप्रमाणे पथ्य पाळले आणि त्यांनी सांगितलेला उपाय केला. तर माझी 3 ते 4 महिन्यामध्ये गोळी बंद झाली. आता जवळजवळ मी जूनपासून गोळी घेत नाहीये आणि रिपोर्ट हा. पण नॉर्मल येत आहे. फक्त बघा, जग जीवनशैली सांगतंय थोडासा की बदल केला. थायरॉइडची गोळी बंद होत नाही आणि उषामा काय बंद झाली. सांगतायत की 3 महिन्यात त्यांनी थायरॉइड गोळी बंद केली. हा जीवनशैलीचा इफेक्ट आहे. इंद्रायणी मानी फार कष्ट अजूनही त्या घेत आहेत, सगळ्यांसाठी कष्ट, की सर्केडियन रिदम फक्त दिनचर्या बदला आणि तुम्ही तुमचं जीवन बदलू शकता. ओके. हे अनुभव मी का सांगतो, कारण तो इम्पॅक्ट तुम्हाला व्हायला पाहिजे की कुठलाही आजार हा रिव्हर्सिबल आहे आणि ऑलमोस्ट ऑल आजार हे चुकीच्या जीवनशैलीचे आहेत. असा कुठलाच आजार नाही की ज्याच्यामुळे जीवनशैलीवर त्याचा इम्पॅक्ट होत नाही. ओके. कारण का जागतिक आरोग्य संस्थेने संशोधन केलं की आजार का वाढतायत, तेव्हा त्यांना उत्तर मिळाली की 90% पेक्षा जास्त आजार हे मानसिक विकार आहेत आणि उरलेली 10% व्हायरल डिसीज आहेत. ओके. आता माझी मानसिकता कोणाच्या हातात आहे? आत्ता जे उषामाने सांगितलं, थायरॉइड हा जो आजार आहे हा मानसिक हार्मोन इनबॅलन्स झाले की होतो. ओके. आता जे ऋषी प्रभाकर गुरुजींनी आपल्याला मोठं वरदान दिलंय सिद्ध समाधी योग, त्याच्यामध्ये 100% तुम्ही तुमची मानसिकता एक्स्ट्रॉर्डनरी स्ट्रॉंग करू शकता, एक्स्ट्रॉर्डनरी स्ट्रॉंग करू शकता. आता मी जे काय माझ्यात बदल झालेत गेली 20 वर्ष, ही कन्सिस्टन्सी ठेवलंय, लाईफस्टाईल ही एवढी एक्स्ट्रॉर्डनरी बदलली आहे की मी वाटेल ते जगात पाहिजे ते मी माझ्यासाठी करू शकतो, एवढा कॉन्फिडन्स आत्ता आहे. आलं लक्षात? सांगायचा उद्देश, जर जीवनशैली चांगली केली तर मी आणि माझं कुटुंब मी आनंदी आणि सुदृढ, जगातली कुठली गोष्ट याच्यापासून तुम्हाला बाजूला ठेवू शकत नाही. आलं लक्षात? सांगायला मोठेपणा वाटतं. माझी आई आता 2 महिन्यापूर्वी गेली, 3 महिन्यापूर्वी. तिचं वय 95 होतं. शेवटच्या 20 दिवसापर्यंत ती 30 बैठका वॉकर धरून घालायची, प्राणायाम रोज करायचे, आसन रोज करायचे. अल्टरनेटिव्ह नव्हता. किती वर्ष जगलो हे महत्वाचं नाहीये, तुम्ही कसं जगले दॅट इज अ व्हेरी इम्पॉर्टंट. ओके. एक प्रश्न विचारू, सगळ्यांना खरं उत्तर द्याल. किती जणांचं तुमच्या कुटुंबावर, स्वतःच्या कुटुंबावर प्रेम आहे? थम्सअप. प्रेम असलं स्वतःच्या कुटुंबावर तर थम्सअप, प्रेम नसलं तर थम खाली. खरं बोलायचंय बरं का, खोटं सांगायचं नाहीये. ओके. आता मगाशी मी विचारलं होतं की किती जण आजारी आहेत, गोळ्या घेतात, तर बरेच जणांनी थंब दाखवले होते. जर तुम्ही आजारी असाल तर तुमचं तुमच्या कुटुंबावर प्रेम नाही, हे मी 100% कोऱ्या कागदावर लिहून देईन. का? कारण नकळत तुम्ही तुमच्या कुटुंबाला त्रास देताय. हो की नाही? माझं प्रेम कोणावर आहे? तर माझं प्रेम जिभेवर आहे आणि माझं प्रेम आळसावर आहे आणि म्हणून मी आजारी आहे. माझ्या आजाराची 2च कारणं असू शकतात.
असंतुलित आहार आणि व्यायामाचा अभाव. मग ही 2 कारणच आहेत. तर माझं प्रेम आहारावर आहे, माझं प्रेम आळसावर आहे, की माझं प्रेम कुटुंबावर आहे? आता सांगा, कोणावर आहे प्रेम तुमचं? आलं लक्ष? कुटुंबावर आहे ना. हा मॅडम, तुमचं आहे कुटुंबावर प्रेम. बाकीच्यांचे आवाज कारण बसले. मी हा सांगू का का माझ्या सुनबाईला मी SSY चा कोर्स नाही देऊ शकले. तिला वेळच नाही, म्हणजे असं झालं. आणि हे नॅचरल लिव्हिंगचा कोर्स सुरू झाला. तिला खूप परेशान होती फॅटी लिव्हर्स पासून. ती इतके औषधं घ्यायची. मग तिथे मुंबईला येते, तर मग भरपूर औषधं वगैरे घ्यायची. पुन्हा तिला वाकायला नाही सांगितलं होतं. आता आता असं झालं, हा कोर्स केल्यापासून तिचं एकदम फॅटी लिव्हर नॉर्मल आलं. व्हेरी गुड, रिपोर्टच नॉर्मल आले. व्हेरी गुड. आणि दुसरी गोष्ट म्हणजे तिला सर्व स्वतः स्वतः करायला यायला लागलं. कामवाली बाई मनानेच पोळ्याची बाई बंद केली, नाही तर तिला स्वतःला होत नव्हतं. आणि रात्रीचं जेवण बंद आहे, म्हणजे त्या ह्याच्याप्रमाणे येस. इतका फायदा झालाय. सांगायचा उद्देश लक्षात घ्या. 100% आपण कुठलाही आजार रिव्हर्स करू शकतो. फक्त आजपासून जीवनशैली बदला. आता जीवनशैलीमध्ये आपल्याला वेळ किती आहे उषामा? अजून आहे वेळ, घ्या. किती? आहे 10-15-20 मिनिटं आहेत. 20 मिनिटं आहे. ठीक आहे. आता मी काय करायचं त्या दिशेकडे येतो. अख्ख्या जगामध्ये आजार यायची 3च कारणं आहेत, पण मी 5 कारणं त्यात घेतली. पहिलं, असंतुलित आहार, व्यायामाचा अभाव आणि मानसिक ताणतणाव. हे बरं करण्यासाठी काय पाहिजे? तर संतुलित आहार, नियमित व्यायाम, सात्विक विचार, सात्विक आचरण आणि आयुर्वेद. या 5 गोष्टी जर मी आजपासून वापरलं तर 100% मी आणि माझं कुटुंब आयुष्यभर आनंदी आणि सुदृढ राहील. याच्यामध्ये काडी मात्र संशय नाही आहे. आलं लक्षात? आता ते काय काय ते जरा बघूया. आता आहाराचं बघितलं तर मला सांगा, आता जे आपण जेवतो, खातो, खाण्यासाठी जगतो की जगण्यासाठी खातो? खाण्यासाठी जगतो त्यांनी थम्सअप, जगण्यासाठी खातो त्यांनी थम खाली. खाण्यासाठी जगतो भारती मा, ओके. अच्छा, रत्नमाला मा, ओके. जगण्यासाठी खातो, व्हेरी गुड. जगण्यासाठी खातो, छान. काही जण मिक्स आहे, सगळं मिक्स आहे. काही जण जगण्यासाठी खात आहेत, काही जण खाण्यासाठी जगत आहेत. लक्षात घ्या, आपण जेव्हा फंक्शनला जातो, आता बरेच जण सांगतील की आम्ही जगण्यासाठी खातो. जेव्हा मी फंक्शनला जातो तेव्हा तिथे काय काय असतं? समजा उषामांकडे मोठं फंक्शन ठेवलंय आणि उषामाने तुम्हाला सगळ्यांना फंक्शनला बोलवलं. आता तुम्ही येणार म्हणून उषामाने गाजर हलवा ठेवलाय, मूग हलवा ठेवलाय, बासुंदी ठेवली आहे, जिलेबी ठेवली आहे. आईस्क्रीम मध्ये बघायला गेलो तर बटरस्कॉच, स्ट्रॉबेरी, व्हॅनिला, चॉकलेट सर्व ठेवले. तरी सुद्धा तुम्ही जगण्यासाठी फक्त तिथून भात, पोळी, भाजी, चपाती आणि कोशिंबीर एवढंच खाऊन परत याल, हो का? नाही. आलं लक्षात? जेव्हा आपण सगळं सगळं थोडं थोडं चाकतो तेव्हा कमीत कमी 1000 कॅलरी आपण एक्स्ट्रा खातो. असे कमीत कमी वर्षात 20 तरी सेशन अटेंड करतो, प्रोग्राम अटेंड करतो, म्हणजे 20,000 कॅलरी आपण एक्स्ट्रा खातो. 7,000 कॅलरी म्हणजे 1 किलो वजन, आणि 20,000 कॅलरी म्हणजे अंदाजे एका वर्षात 3 किलो वजन वाढतं. आणि अशाच पद्धतीने मी 3 वर्ष जर सीझन मारले तर कमीत कमी 7-8 किलो वजन वाढतं. आणि ते वजन मी आयुष्यभर मेंटेन ठेवतो आणि इथूनच आपलं आजाराला सुरुवात होते. ओके, आजपासून आपण जगण्यासाठी खाऊया. ओके, मी काही खाऊ नका असं बिलकुल सांगणार नाही, सगळं खा. पण किती खायचं? एकच विनंती आहे, जरा माणसासारखं खा. कोणासारखं खा? थोडस माणसासारखं खा, माणसासारखे राहाल. पण आपण माणसासारखं खात नाही. कोणासारखं खातो ते तुमचं तुम्ही ठरवा, आणि तिथून प्रॉब्लेम आहे. मग आहारामध्ये आयुर्वेदामध्ये सांगितले 3 आहार आहेत: सात्विक आहार, राजसिक आहार आणि तामसिक आहार. बरोबर आहे? मग सात्विक आहार कुठला? तर तो देवाने बनवलाय, सृष्टीतला आहार, जो गुरुजींनी आपल्या ओरडून 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 लाखो करोडो लोकांना सांगितलं की कच्चा आहार खा. म्हणजे काय? तर फळं, पालेभाज्या आणि कोशिंबीर ह्या तशाच्या तशा खा. हे का तशाच्या तशा खा? तर किती खायचं हे बाय डिफॉल्ट कंट्रोल मध्ये येतं. आता मी सांगितलं की 10 गाजर समोर ठेवलेत, सगळेच्या सगळे खा. खाऊ शकता का? किती खाल? 1, मॅक्झिमम 2.
पण त्याचंच रूपांतर मी राजसिक मध्ये केलं. जर गाजर हलवा बनवला तर किती खाल? तर मग 1 वाटी, 2 वाटी, 3 वाटी, 4 वाटी, बरोबर आहे, खाऊ शकतो. सांगायचा उद्देश, सात्विकचं रूपांतर जेव्हा मी राजसिक मध्ये केलं तेव्हा गडबड झाली. आणि आता जे समाजामध्ये सगळे आजार आहेत ते राजसिक आहाराचे परिणाम आहेत. पूर्णपणे आपण जिभेचे चोचले या व्यतिरिक्त काहीच नाही. जिभेला चव कदाचित 1 सेंटीमीटर भागाला कळते, पण 6 फुटी देहाची आपण त्याच्यामुळे खराबी करतो. मग आजपासून 6 फुटीसाठी जगायचं का 1 सेंटीमीटर जिभेला चव कळते तिच्यासाठी जगायचं, तेच ठरवा. एक प्रश्न विचारतो साधासा. जीभ जीभ तुमची आहे की तुम्ही जिभेचे आहात? द्या बघू उत्तर. जीभ तुमची असली तर थम्सअप, तुम्ही जिभेचे असलात तर थम खाली. जीभ तुमची आहे. श्यामजी, भारतीमा, उत्तर द्या मला. तुमची जीभ आहे असं तुम्ही म्हणताय, जीभ तुमचं ऐकते का? जीभ तुमचं ऐकते का? उत्तर द्या, खरं उत्तर द्या. नाही ऐकत. तुम्ही जिभेचे आहात हे लक्षात ठेवा. मला बासुंदी आवडते, पण एवढ्याच कपात 1 कपच बासुंदी मला लिमिटेड दिली आहे. पण 1 कप बासुंदी दिल्यावर मी दुसरा कप अनलिमिटेड आहे तर घ्यायला जातो की नाही? जातो. आलं लक्षात? गिरीशजी, तुमची जीभ नाही आहे, तुमची जीभ ऐकत नाही, तुम्ही जिभेचे आहात हे लक्षात घ्या. जीभ 2 महत्वाचं काम करते. कुठली कुठली सांगा? जीभ 2 महत्वाचं काम करते. एक खायचं आणि दुसरं बोलायचं. आजपासून जर मी सात्विक खाल्लं आणि सात्विक बोललो तर तुमचं जीवन आनंदी आणि सुदृढ झाल्याशिवाय राहणार नाही. कारण मी शरीराची खराबी चुकीचं खाऊन केलंय आणि माझ्या स्वभावाची खराबी, माझं रिलेशनशिप चुकीचं बोलून केलंय. आजपासून जर मी सात्विकतेने ही जीभ वापरली तर आनंदी आनंद याच्याशिवाय माझं उरलेलं आयुष्य नसणार. घरातली नाती-गोती फक्त चुकीचं बोलून खराब केलीत. समाजातली नाती-गोती फक्त चुकीचं बोलून मी खराब केलीत. जर आजपासून मी सात्विक बोललो तर 100% माझी नाती-गोती एक्स्ट्रॉर्डनरी असणार आहेत. मी माझ्या हॉस्पिटलमध्ये सगळ्यांना एवढंच सांगतो, फक्त जीभ सांभाळा. आणि मग जीभ सांभाळल्यापासून हे पहिल्या दिवशी सेशन घेतो आणि दुसऱ्या दिवशीपासून त्यांना सात्विक आहार देतो आणि सात्विक काय बोलायचं एवढंच फक्त त्यांच्याकडून वधवून घेतो. प्रत्येक इतर पेशंटशी राहताना सात्विक बोला, प्रत्येकाशी हसा. दिवसभर त्यांचा हसत कधी जातोय त्यांना कळतच नाही. मानसिकता कधी बदलते हे कळतच नाही. सकारात्मक हार्मोन कधी होत आहेत. मग 4थ्या दिवसापासून पेशंट सांगतात, आता मला इथे छान वाटतंय, माझं पेन कमी झालं. का? जेव्हा तुम्ही दुसऱ्यांशी चांगलं वागता तेव्हा एन्डॉर्फिन हार्मोन तयार होतात, जे नॅचरल पेन किलर आहेत. त्यासाठी काही करावं लागत नाहीये. बरोबर आहे? फक्त हसण्यामुळे कुठलाच आजार राहत नाही आणि आलेला आजार येत नाही. ओके. पण मी सांगा मला, 24 तासापैकी 8 तास आपण झोपतो, 16 तासापैकी आपण किती तास हसतो? सांगा, किती तास हसतो? 1 तासापेक्षा वर हसणाऱ्यांनी थम्सअप करा. 1 तासापेक्षा वर बाकीच्यांनी थंब खाली करा. सगळ्यांचे थंब खाली आहेत. श्रीनिवासजी, मनापासून नमस्कार तुम्हाला, कारण तुम्ही 1 तासाच्या वर हसताय. सांगायचा उद्देश, आणि म्हणून या संशोधनाने हास्य क्लब तयार झाले. आलं लक्षात? हास्य क्लब चांगले आहे की वाईट आहे? चांगले असले तर थम्सअप, वाईट असले तर थम्स खाली. हास्य क्लब वाढणं चांगली गोष्ट का वाईट गोष्ट आहे? अच्छा, भारतीमा चांगलं आहे म्हणतायत, वाल्मिकजी चांगलं आहे म्हणताय, श्यामजी फक्त वाईट म्हणतायत. ओके, उषामा चांगलं म्हणतायत. मग मला सांगा, हॉस्पिटल वाढणं चांगली गोष्ट का वाईट गोष्ट? जर वाईट, हा वाईट असलं तर थंब खाली. ओके, वाईट. मग मला सांगा, जर हॉस्पिटल वाढणं वाईट गोष्ट आहे तर हास्य क्लब वाढणं ही चांगली गोष्ट कशी काय? तो सुद्धा ट्रीटमेंटचा भाग झाला. मी माझ्या घरच्यांबरोबर, पती पत्नी, काका मामा, सासू सून यांचं माझं जमत नाही आणि म्हणून मी गार्डनच्या कोपऱ्यात जाऊन हे करून घरी येतो. आलं लक्षात?
गार्डन मध्ये जाऊन 5 मिनिटं हसणं. जे हास्य क्लब घेतात त्यांना माझं नतमस्तक आहे मी तर. कारण कमीत कमी थोडं तरी हसवत आहेत. पण ती ट्रीटमेंट म्हणून 10 मिनिटं त्यांच्यावर ट्रीटमेंट करतायत. मग तुम्ही घरच्यांबरोबर हसून घरचा हास्य क्लब बनवायचा, की घरच्यांबरोबर मला हसता येत नाही म्हणून गार्डन मध्ये जाऊन 10 मिनिटं हसायचं. तुम्हीच तुमच्या जीवनाचे शिल्पकार, तुम्हीच ठरवा. मंगेश पाडगावकरांचं एक गाणं आहे, सांगा कसं जगायचं, कणत कणत की गाणं म्हणत. ग्लास अर्धा सरदा आहे असंही म्हणता येतं आणि ग्लास अर्धा भरला आहे असंही म्हणता येतं. सांगा कसं जगायचं, कणत कणत की गाणं म्हणत. तुम्हीच ठरवा, सांगा कसं जगायचं. लक्षात येतंय? आजपासून हास्य क्लब साठी बाहेर जायचं की घरातला हास्य क्लब बनवायचा? घरातच बनवायचं. कधीपासून? आजपासून, आतापासून. वाल्मिकजी, त्यासाठी चेहरा कसा पाहिजे राहिला? हा, आता आता कशी चेहऱ्यावर हसू आलं. हे असं कायम काय नाही, आलं लक्षात? असं जर माझा चेहरा राहिला तर मला कुठलाच आजार येत नाही, पेन किलर घ्यायला लागत नाही, ॲलोपॅथी फेकून द्यायची वेळ येईल फक्त हसण्यामुळे. आणि मी सांगत नाही, मोबाईलवर गुगलवर टाका, व्हॉट इज द साइड इफेक्ट ऑफ लाफिंग, व्हॉट इज द पॉझिटिव्ह इफेक्ट ऑफ लाफ्टर योगा. ओके, लाफ्टर योगा हा 1 तासासाठी करायचा नसतो, दिवसभर. ओपन युअर हार्ट अँड क्लीन युअर माइंड, एवढंच फक्त ठेवा आणि जग बदलून जाईल तुमचं. आलं लक्षात? सासूकडे सासूकृ म्हणून रागाने न बघता आजपासून तिच्याकडे आई म्हणून बघा. सुनेकडे सून म्हणून न बघता माझी सख्खी मुलगी म्हणून तिच्याकडे बघा. घर बदलून जाईल. आता 40% विभक्त घरं फक्त या दोघींमुळे झालेली आहेत. दोघींचा एकमेकाचा इगो क्लॅश होतोय आणि म्हणून 40% लोक विभक्त झालीत. पण तीच आई मुलीचं नातं सासू सुनेमध्ये आलं तर ते गोकुळ कधी बनेल, ते नंदनवन कधी बनेल, हे तुम्हाला कळणार सुद्धा नाही. हा बदल कधीपासून भारती मॅडम? आजपासून. कधीपर्यंत? शेवटपर्यंत. आलं लक्षात? मीच माझ्या आनंदी आणि सुदृढ जीवनाचा शिल्पकार आहे. मीच माझ्या सुदृढ आणि आनंदी कुटुंबाचा शिल्पकार आहे. कुठलाही डॉक्टर तुम्हाला आयुष्यभर बरा ठेवणार नाही आणि तुम्ही ठरवलं तर जगातली कुठली गोष्ट तुमचा आनंद हिरावून घेऊ शकते. क्लिअर होत आहे? जीवनशैली हा एक मात्र भाग आहे. छोटे छोटे गोष्टी आहेत. मला आतून सगळं माझं आतलं मन सांगतं की हे करू नकोस, पण बाहेरचं जग, मोह मला थांबवत नाही आणि ते करायला लावतो. हा कंट्रोल आजपासून तुम्ही घ्या आणि ते कंट्रोल करण्यासाठी 2-3च गोष्टी मी सांगेन. प्राणायाम रोज करा. त्यातल्या त्यात भ्रामरी प्राणायाम, जे 203 आजार बरं करतं. हे मी सांगत नाही, संशोधन सांगतात. ओके, भ्रामरी प्राणायामला अर्धा मिनिट लागतो. 11 प्राणायाम रोज करा. ओंकार चॅन्टिंग, अ उ म 3 उच्चार, त्यातला मकार जर रोज करा. 11 ओंकार रोज करा. ओंकारमध्ये एवढी ताकद आहे, तुमचं शारीरिक मानसिक बॅलन्स करायची ताकद ओंकारमध्ये आहे. ओके, ज्यांनी SSY केलंय त्यांना सांगायची गरज नाहीये. तिसरं महत्वाचं, ध्यान रोज करा. 3 वेळा नाही, कमीत कमी 2 वेळा, कमीत कमी 1 वेळा मेडिटेशन रोज करा. वाल्याचा वाल्मिकी बनला का? तर त्याचे सगळे सेल्स 12 वर्षाच्या तपामध्ये बदलले. DNA RNA बदलायची ताकद मेडिटेशन मध्ये आहे. जे मेडिटेशन आपण शिकलोय, करतोय, ते रोज करा. कन्सिस्टन्सी वर्क्स. आज केलं, उद्या नाही केलं, परवा केलं, हरवा नाही केलं, होत नाही. 2005 पासून जेव्हा हे सगळे मंत्र मला मिळाले, फॉलो करतोय, एक्स्ट्रॉनरी जगायची ताकद माझ्यामध्ये आली आहे, जी तुमच्यामध्ये प्रत्येकामध्ये येईल. आलं लक्षात? कुंडलिनी जागृत म्हणजे वेगळं काही नाहीये. 7 चक्राची ऊर्जास्थानं ऍक्टिव्हेट फक्त ह्या सूर्यनमस्कार, प्राणायाम, मेडिटेशन, ओंकार यांनी होत आहेत. ओके, आणि त्यासाठी महत्वाचं जे मगाशी सांगितलं, ओपन युअर हार्ट अँड क्लीन युअर माइंड. कुंडलिनी कधी जागृत होईल तुम्हाला कळणार सुद्धा नाही. पण आज काही ऑब्झर्वेशन अशी सांगतायत, 80 ते 90% लोकांची चक्र मूलाधारमध्येच अडकली आहेत. मग सप्तचक्र साधना बऱ्याच ठिकाणी घेतली जाते, ती फॉलो करा. आत्ता जी आपली SSY ची शिकवलेली साधना प्राणायाम आहेत ती रोज करा.
कुंडलिनी कधी जागृत होईल कळणार सुद्धा नाही. ओके. सात्विक आहार जो मगाशी सांगितला तो नियमित ठेवा. जंक फूड 100% बंद करा. टीव्ही काढून फेकून द्या. हे सांगायची ताकद मला तेव्हा आहे. गेली 10 वर्ष माझ्या घरात टीव्ही नाहीये. आलं लक्षात? म्हणून काढून फेकून द्या हे ताकदीने सांगतोय. तुम्हाला फॉलो सोबत आम्ही करतोय पण तर आहे. सांगायची ताकद येते. आलं लक्षात? आपली घरात आपण बिघडवतोय. आपल्या घरात 100% आजार मी स्वतः आणतोय. मुलाला आयफोन घेऊन देत आहेत. ही शोकांतिका आहे. त्याला वापरायची अक्कल आल्यानंतर आयफोन द्या. आलं लक्षात? भौतिक सुखांच्या पाठीमागे आपण धावत चाललोय. ती कुठेतरी थांबवूया. आता एवढं सांगतोय म्हणजे मी चुका करत नाही असं नाही बरं का. आज सुद्धा त्या चुका मी करतोय, पण जागृत अवस्थेची लेवल वाढत चालली आहे हळूहळू या सगळ्या गोष्टींमुळे. आलं लक्षात? बोलायला बरंच आहे. कधीतरी या 2-3 दिवस आपण एकत्र राहूया. 26, 25 ते 30 4 दिवस मी बूट कॅम्प ठेवलाय. सुदृढ आणि आनंदी जीवनाची गुरुकिल्ली असा बूट कॅम्प आहे. पाहिजे तर उषामानी परमिशन दिली तर त्यांच्याकडे मी पाठवीन तो फ्लायर सगळ्यांना पोचवू. त्याच्यामध्ये पाठवा. आहार, विहार, विचार, आचार आणि आयुर्वेद याच गोष्टी आहेत. काही पंचकर्माचा अनुभव सुद्धा तुम्हाला देणार आहे. हसणं, गाणं, नाच, मजा एवढंच 5 दिवस तिथे आहे. या व्यतिरिक्त काही नाही. पण सात्विक आहार काय, जीवनशैली बदलायची ती काय, ह्याचं प्रात्यक्षिक 4 दिवस असतं. सकाळी उठल्यानंतर काढा कुठला प्यायचा, सात्विक आहार म्हणजे काय, तो का खायचा, याची शास्त्रीय कारणं, याची आजार, प्रत्येक आजाराचा आपण डिटेल घेणार आहोत. डायबिटीस येतो कसा, डायबिटीस जातो कसा, बीपी येतो कसा, बीपी जातो कसा, आपण जी प्रत्येक प्राणायाम करतो त्याचा सायंटिफिक काय. आता इथे बीपीच्या गोळ्या किती लोक घेत आहेत? थम्स अप करा. बीपीच्या गोळ्या किती लोक घेत आहेत? बीपीच्या गोळ्या किती लोकांच्या घरामध्ये घेतल्या जातात? थम्स अप. छान, बरं वाटलं मला एकही थम्सअप आला नाही. पण बीपीची गोळी काही 1-2 आला आता. बीपीची गोळी जी आहे त्याच्यामध्ये काय आहे? अॅम्लोडिपिन घ्या, टेल्मा घ्या, तिच्यामध्ये काय आहे तर तिच्यामध्ये नायट्रिक ऑक्साईड आहे. आणि आपण जी प्राणायाम करतो, जी भ्रामरी प्राणायाम, ज्याच्यामध्ये नायट्रिक ऑक्साईड बनवायची ताकद आहे. मग आयुष्यभर भ्रामरी रोज करायची का आयुष्यभर अॅम्लोडिपिन टेल्मा रोज घ्यायची? तुम्हीच तुमच्या जीवनाचे शिल्पकार आहात. तुम्हीच ठरवा. सायन्स सांगतं भ्रामरी नियमित तुम्ही 11 वेळा केलीत तर एक्स्ट्रॉर्डनरी नायट्रिक ऑक्साईड तयार होतं. काही महिन्यात तुमची बीपीची गोळी बंद व्हायची ताकद तुमच्यामध्ये. अशा काही गोष्टी आपण त्या 4 दिवसाच्या बूट कॅम्पमध्ये प्रात्यक्षिक त्याचं सायन्स सांगणार आहोत. सांगायचा उद्देश, हे जग जे मला आयुष्य मिळालंय, एक्स्ट्रॉर्डनरी आयुष्य मिळालंय, फॉर सेलिब्रेशन आहे. लक्षात ठेवा. मला 2 डोळे देवाने दिलेत, काहींना 2 डोळे सुद्धा दिलेले नाहीत. मला दोन्ही हात देवाने दिलेत, काहींना दोन्ही हात सुद्धा दिलेले नाहीत. मला दोन्ही पाय दिलेत, काहींना दोन्ही पाय दिलेले नाहीत. आयुष्यभर फरफडत चाललेत. या सगळ्या दिलेल्या गोष्टीचा चांगला वापर माझ्यासाठी, कुटुंबासाठी आणि समाजासाठी करूया. चांगली जीवनशैली आत्मसात करू. मला आजारी पडायचा अधिकार नाही आहे. मी एक राष्ट्रीय संपत्ती आहे हे लक्षात घ्या. हे जेव्हा आपण करू तेव्हा माझं जग, माझा भारत समृद्ध भारत झाल्याशिवाय राहणार नाही. ओके, थांबतो इथे. काय चुकीने बोललो तर माझ्याकडचं होतं. जे चांगलं होतं ते गुरुजींनी आणि काही माझ्या गुरुनी दिलेलं ज्ञान होतं जे तुमच्यासाठी होतं. यात माझं असं काहीच नव्हतं. धन्यवाद. जय गुरुदेव. काही शंका असली तर विचारू शकता. ही आमची छोटी नात आहे. हा हॅलो, आमची छोटी नात पण आज ऐकतेय. हा हिचं घोषवाक्य आहे की मी हे फक्त हेल्दी फूड खाते. काय का घोषवाक्य आहे? मी फक्त हेल्दी फूड खाते. दॅट्स इट. व्हेरी गुड. खाते नाही, मी खाणार आणि सगळ्यांना देणार, हे घोषवाक्य ठेव. बाहेर जर हॉटेलमध्ये जेवायला, घरातले लोक जर हॉटेलमध्ये जेवायला गेले तर ते घरी येऊन जेवण करते. छान. आणि आजूबाजीला पण चहा पिऊन देऊ नकोस. छान मी छान. चहा पितच नाही. व्हेरी गुड, व्हेरी गुड. कसाय पितो, रागी व्हेरी गुड, पितो. व्हेरी गुड. दिवसभर त्याच्यामुळे- आजी आजोबांना हसरं ठेव. आजी आजोबा तुझ्या बरोबर 100 पर्यंत राहतील. ओके.
हा. आमचं टार्गेट आहे 100 पर्यंत जगण्याचं. येस येस येस. कोणाला काही शंका असली तर जरूर विचारा. गुरुजी याचं रेकॉर्डिंग मिळेल का आजच्या सत्संगचं? श्यामबाई बोला. म्हटलं आजच्या सत्संगचं रेकॉर्डिंग मिळेल का आजच्या सत्संगचं? आजच्या ओके. सत्संगाचं काय? रेकॉर्डिंग मिळेल का? त्यांचं मालकी हक्क उषा मॅडमकडे आहेत. गुरुजी आहेत माझी मिळेल का? सुनीलजी. हा, गुरुजींना हा? विचारून पाठवून देईल. ग्रुपवर हा, टाकलं पाठवून जाईल. देईल, ग्रुपवर पाठवून देतील. ग्रुपवर पाठवून देईल. ग्रुपवर नाही सापडत माझी, मला ते पर्सनली द्या. मी सुनील गुरुजींना कॉल करू का? हो हो, हो, हो. चालेल चालेल चालेल. ठीक आहे, ठीक आहे. ओके. ग्रुपवरती पण टाका मॅडम, मला जरा लेट झालं होतं. बरं बरं. आणि लक्षात घ्या, एक परमिशननी सांगतो, अशी लेक्चर मी भारतभर घेतो. तुम्हाला कुठल्याही तुमच्या संस्थेमध्ये, तुमच्या कॉर्पोरेटमध्ये, तुमच्या ऑफिसमध्ये, तुमच्या कौटुंबिक प्रोग्राममध्ये हे लेक्चर पाहिजे असेल तर मी तिथे जाऊन करतो. हा माझा छंद आहे. गेली 15 वर्ष मी हेच काम करतोय. भारतभर आतापर्यंत कमीत कमी 6 ते 7 हजार अशा पद्धतीची लेक्चर घेतली. ओके. त्यामुळे कुठेही तुमच्या कुटुंबामध्ये कुठेही लेक्चर पाहिजे, 50-75 लोक असावी, मी तिथे येईन आणि हे माझं सौभाग्य असेल. धन्यवाद. माझा नंबर मला वाटतं ग्रुपमध्ये असेल, नाहीतर मी चॅटमध्ये टाकतो. कोणाला जर करायचं असेल तर माझा नंबर आहे नंबर 7350 455550. 7350 455550. ओके. उषामा, माईक तुमच्याकडे. धन्यवाद. शंका कसली तर अजून कोणी विचारू शकता. एक बार फिर से बोल दीजिए। हा, बोला. जय गुरुदेव। फोन नंबर परत एक सांगा बार म्हणताय. फोन नंबर फोन परत नंबर. सांगतो, 7350 4555 7350 455550. 7350 45 55 50. जय गुरुदेव. जय गुरुदेव। कोणालाही आजारामध्ये 3 महिन्यात त्यांच्या गोळ्या बंद करायच्या असेल तर माझं फ्री कन्सल्टेशन घ्या. 3 महिन्यात तुमच्या आरोग्याचा शिल्पकार तुम्ही बनवा. ओके. कुठलीही गोळी बंद करू शकता. ओके. छान. धन्यवाद. खूपच छान आणि महत्वपूर्ण असा सत्संग होता. अशा मागे पण मे मध्ये तुमचा झालेला, कारण त्यावेळेसही खूप छान झालेला आणि याच्यातून निश्चितच खूप प्रेरणा मिळते. कसं असते, आपल्याला माहिती आहे पण आपल्याला कसं आपल्या जवळ आहे पण त्याची किंमत आपल्याला कळत नाही. कारण गुरुजींनी खूप दिले, परत परत त्या वळणावर आपण जातो पहिल्या, मग परत पहिल्या म्हणजे परत आपल्या रस्त्यात येण्यासाठी असे सत्संग महत्वपूर्ण असतात आणि नेहमी प्रत्येक शनिवारी असा सत्संग असतोच. त्यामुळे सगळ्यांना विनंती की तुम्ही पण सत्संगाला जॉईन होत जा आणि इतरांना पण जॉईन होण्यासाठी मदत करा. त्यांना बार आठवण करून द्यावं लागते की तुम्ही शनिवारच्या सत्संगाला जॉईन व्हा. तर तेवढं काम करा तुम्ही. 4-5 जणांना जरी सांगितलं तरी आपण हे नॉलेज त्यांच्यापर्यंत, जास्त लोकांपर्यंत पोहोचू शकतो. धन्यवाद. जय गुरुदेव. जय गुरुदेव. तर जय तो 4 दिवसाचा गुरुदेव। कोर्स कुठं आहे? मॅडम, 4 दिवसाचा कोर्स पुण्यामध्ये आहे. हा, कुठे? खडकवासल्याला आपण आपलं 30 बेडेड हॉस्पिटल आहे. हा. तिथे राहायची व्यवस्था, खायची व्यवस्था ही सगळी त्या कोर्समध्ये आहे. प्लस पूर्णपणे डिसीज रिव्हर्सल याची माहिती तिथे देणार आहोत. हा. हा जो आहे तो 25 ते 29 असं 4 दिवस आहे. गुरुवारी संध्याकाळी 4 वाजता यायचं आणि रविवारी संध्याकाळी 4 वाजता जायचं. त्याच्यामध्ये राहणं, खाणं, एक पंचकर्माचा अनुभव, सात्विक आहार, मजा, मस्ती, गाणी, दंगा, हे सगळं मिळूनचा खर्च 8,500 रुपये आहे. एका व्यक्तीसाठी. येस. चालेल. मी उषामाकडे लिंक पाठवतो. उषामा लिंकवर पाठवतील त्याचं. ओके. थँक्यू. चालेल. जय गुरु. जय गुरु. प्रेयर करूया. अजून कोणाला प्रश्न विचारायचा आहे का? कोणाला प्रश्न असला विचारा तर विचारा. ते काय केलं? ठीक आहे, आपण प्रेयर करू नंतर विचार करा. हा, बोला गिरीशजी. ओम ओम. ओम ओम.
सतो मा सद्गमय तमसो मा ज्योतिर्गमय मृत्योर्मामृतं गमय ओम शांती 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 ओम श्री विश्वेश्वराय नमः ओम श्री विश्वेश्वराय नमः ओम श्री विश्वेश्वराय नमः ओम श्री ऋषि प्रभाकराय नमः ओम श्री ऋषि प्रभाकराय नमः ओम श्री ऋषि प्रभाकराय नमः